शेतकरी मित्रांनो नमस्कार. आत्ता तुम्ही माझ्या हातामध्ये बनाना प्लांट बघताय. साधारणतः 1 2 3 4 5 6 लीव्सवर हे बनाना आहे. खाली रूट झोन पूर्ण तयार आहे. आपण आपल्या शेतामध्ये केळी लागवड करताना एकदा रोपं आली आणि जर आपल्याला 5-6 दिवस लावण्यासाठी अवकाश असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिलं काम, रोपं आल्यानंतर जर तुमचं लोकेशन हे जिथून रोपं येणार आहेत तिथून 200-300 किलोमीटर जर लांब असेल तर रोपं आल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी त्याला पाणी दिलं पाहिजे. नंबर 2, पत्र्याच्या खाली ही रोपं ठेवली नाही पाहिजे. तुमच्याकडे झाडं असेल, झाडांच्या खाली किंवा हिरवं शेड असेल, पांढरं शेड असेल, शेडनेट असेल, त्याच्या खाली पत्रे असतील आणि त्याच्यावर जर झाडाची सावली असेल तरच पत्र्याच्या खाली ठेवा, अन्यथा ओपन झाडाच्या सावलीखाली ठेवलं तर चालेल. ह्या 2 काळजी सगळ्यात महत्त्वाच्या. तिसरी गोष्ट, या झाडांना केळीला शक्यतोवर फार बुरशीनाशकाची गरज नाही, पण एक साधं बुरशीनाशक कार्बनडाझिम आणि मँकोझेब जरी तुम्ही घेतलं 40 ग्राम 30 ते 40 ग्राम पंपाला, सोबत जर ढगाळ हवामान असेल तर एक आळीसाठी इमामॅक्टिन 8 ते 10 ग्राम आणि स्टिकर अशी एक फवारणी त्याच्यावर करून घ्यावी आणि दिवसातनं 2 वेळा पाणी सकाळ आणि संध्याकाळ द्यावं. ज्या दिवशी तुम्हाला ॲक्च्युअल प्लांटेशन करायचं आहे, ॲक्च्युअल रोपं तुम्हाला लावायची आहेत, त्या दिवशी एका एकरची जे 1450 रोपं असतील यांच्यासाठी एक 100 लिटर पाणी तयार करा. त्यामध्ये एक अमृत सीड ट्रीटमेंट किट, हे सीड ट्रीटमेंट किट त्याच्यामध्ये टाका आणि ते पाणी नोझल काढून पंपात भरायचं, नोझल काढून ह्या ट्रेमध्ये खाली टाकायचं. असं जर केलं तर आपल्या 1450 रोपांची लागण एका एकरमध्ये होणार आहे. यातलं एकही रोप मरणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. 2 वेळा दिवसातनं पाणी, सावलीत ठेवा, पत्र्याच्या खाली ठेवू नका, बंद खोलीत ठेवू नका. एक साधं बुरशीनाशक, एक साधं कीटकनाशक याची फवारणी करा आणि अमृत सीड ट्रीटमेंट किटची लागवडीच्या आधी आळवणी करा. एवढी काळजी जर आपण घेतली तर आपल्याला अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.